पाटील आता विजयी झालेले आहेत। निवडणुकीच्या मतदानाच्या काही दिवस आधी तुम्ही शिंदे पक्षामध्ये प्रवेश केला आणि तुम्ही त्यांना सहकार्य केलं। तसं पाहायला गेलं तर जे मताधिक्य भेटलेलं आहे ते फार कमी आहे। आपण या निवडणुकीमध्ये एक किंग मेकरची भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे। काय सांगाल, या विजयाचा जल्लोष कसा साजरा करताय? हा विजय जल्लोष फक्त आणि फक्त आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा आणि त्यांच्या आदेशाचा। त्यांच्या आदेशावर आम्ही सर्वांनी काम केलं आणि येथील महायुतीचे उमेदवार आदरणीय आमदार जिल्हा वासी पाटील यांना आम्ही जास्तीत जास्त मत द्यायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून आणि आई सप्तशृंगीच्या आशीर्वादाने आणि आपल्या राजनगावच्या गणपतीच्या आशीर्वादाने साहेब आज 1100 मतांनी विजयी झाले आहेत आणि ते परत एकदा मंत्रिपदी विराजमान होतील आणि आपल्या तालुक्याची जास्तीत जास्त सेवा करतील। लोकांमध्ये चर्चा आहे चेवटच्या घडीमध्ये जर आपण त्यांना पाठिंबा दिला नसता तर हा विजय कुठेतरी जड होता। साहेब आता जर अत्याबाईला विषय असता तर आपण त्यावर चर्चा करत नाही। आज सत्य एकच आहे की शिंदे साहेबांच्या आदेशामुळं आणि भगव्याच्या त्या सगळ्या भगव्याच्या आदेशाखाली वागणाऱ्या सगळ्या लोकांनी, हिंदू लोकांनी एक संघपणे साहेबांच्या मागे उभे राहिलेत आणि साहेबांना विजय मिळवून दिला। पुढे कशा पद्धतीने काम करणार आहात तुम्ही? ते पण साहेबांचा आणि शिवसेनेचा आदेश असेल पक्षप्रमुखाच्या आदेशाने पुढची काम होती।